टीमने फर्स्ट ओव्हर ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न होता. व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव इथे जोडली जाते. अतिरिक्त धाव गोलंदाजी करतोय परेश शिनारे मानकिवली बी टीम कडून. सलामीची जोडी रोहन आता स्ट्रायकिंग एंडला आहे. पहिली धाव घेतली होती ती तेजस कामरेने पहिली धाव घेतली होती. त्यानंतर व्हाईटची एक धाव. बॅकफूट पंच पाहायला मिळाला. बॉल चाललाय तो स्वीपर कव्हरच्या दिशेने. चौकार 4 धावा. धावा झाल्यात आतापर्यंत 6. धावा झाल्यात. प्रचंड वाऱ्याचा वेग हे मैदानामध्ये. वाऱ्यासहित हा फटका वाडिश लॉंग ऑन सीमारेषा पार. पहिला षटकार येतोय चामटोली संघासाठी. एकत्रित येऊ नका. ओव्हरपिच बॉल स्लाइट ओव्हरपिच होता. त्यावरती एक कडा प्रहार पाहायला मिळाला. आजच्या दुसऱ्या दिवस रात्रीतील हा पहिला षटकार फलंदाज रोहनच्या बॅटमधून आलाय. रोहन आणि तेजस सलामीची जोडी. चामटोली संघाची टॉस जिंकल्यानंतर मानकिवली संघाने एक क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि आता हा षटकार आलाय. षटकाराने स्कोर झालाय तो 12. पॉवर प्लेचं पहिलं षटक. 5 षटकांचा हा सामना. आमदार चषक ही स्पर्धा बॅकफुटला जाऊन गॅप मधून हा फटका खेचलाय. आउटफील्ड फास्ट. हे चेंडू थांबणार नाही. बॉल चाललाय सीमारेषा पार रोहनच्या बॅटमधून. आणि पहिल्याच ओव्हरमध्ये चामटोली संघाने मात्र जोरदार आक्रमण केलंय. 2 चौकार 1 षटकार रोहनच्या बॅटमधून आलाय. दोन्ही फटके दोन्ही चौकार अगदी आपण पाहिले तर स्वीपर कव्हर या रिजन मध्ये आले. एक बॅकफुटला जात असताना स्क्वेअर कट केला. बॅकवर्ड पॉइंटच्या डोक्यावरून तो चौकार खेचला. हा फटका स्लाइड एक्स्ट्रा कव्हर मधून कव्हर पॉइंटचा खेळाडू होता त्याच्या डाव्या बाजूने हा फटका खेचला. बॅकफुट ड्राईव्ह पाहायला मिळाला. 2 चौकार आणि एक वाडिश लॉंगॉनच्या दिशेने षटकार आला. धावसंख्या ती 16. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल सुरुवात चामटोली संघाकडून, खास करून रोहन कडून सुरुवात झालेली आहे. ग्रामीण टेनिस क्रिकेट.in या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही आमदार चषक ही स्पर्धा पाहताय. थोडा दबाव नक्कीच असेल परेश शिनारेवरती. एक क्षेत्ररक्षक आता डीप कव्हरला सजवण्यात आलेला आहे. धावा आहेत त्या 16. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न होता कारण मिडऑफच्या वरतून खेळायचा प्रयत्न होता. पॉवर प्लेचं षटक चालू आहे. एक क्षेत्ररक्षक डीप कव्हरला. निर्धाव चेंडूची सांगत होते. टप्पा थोडा मागे ठेवला परेश शिनारेने. ओळखलं बॅटर थोडा पुढे येतोय. चांगली गोलंदाजी. आता कमबॅक केलंय. धावसंख्या 16. धावा. शॉर्ट पिच बॉल हुक करण्याचा प्रयत्न. शर्यत लागले आणि शेवटी मात्र येथे चेंडू अडवण्यात यश मिळालंय. 2 धावा नक्कीच घेतल्या जात आहेत. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि धावसंख्या चामटोली संघाची बिनबाद. तुम्हाला 20 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचे ते लक्षात असू द्या.
पहिल्याच ओव्हरमध्ये तब्बल 18 धावा कुठल्यात रोहनने काय बॅटिंग केली. 2 चौकार त्याच्या बॅटमधून, 1 षटकार त्याच्या बॅटमधून आला. सामटोली संघ 18 वरती खेळतोय पहिल्या षटकाच्या अंती. आमदार चषकाचं दमदार आयोजन. क्रीडांगणावरती एवढा वारा आहे, कदाचित जे लाईव्हला सगळे प्रेक्षक ऐकत असतील त्यांनाही आवाज थोडा वेगळाच वाटत असेल, परंतु ही सगळी वाऱ्याची करामत आहे. आणि वाऱ्याच्या सहितच फटकेबाजी पहिल्या ओव्हरमध्ये नक्कीच रोहनने केली. जो वाडिश लॉंगॉनला फटका मारला, फक्त बॉलला चिप केलं होतं, वाऱ्याने तो बॉल सहज सीमापार नेला. पहिल्या षटकात 18 धावा. सेकंड ओव्हरमध्ये बॉलिंगसाठी येतोय युवराज. करंजी काळन यांचं देखील इथे आगमन झालंय. आणखी एक मराठीचे जबरदस्त समालोचक, सहर्ष स्वागत. पंचांकडे अपील. निर्धाव चेंडूची सांगता युवराज. दबाव नक्कीच असेल युवराजवरती, कारण पहिल्या ओव्हरमध्ये 18 धावा आल्यात. आज समालोचन कक्षामध्ये ॲज अ ऑर्गनायझर माडी सर आणि त्याचबरोबरीने राहुलजी चव्हाण, याच विभागातील आणखी एक दमदार आवाज. आणि स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये ज्यांनी आपल्या आवाजाची एक वेगळी छाप सोडली सगळ्यांवर, ते करंजी काळन. मागे जाऊन मारण्याचा प्रयत्न होता आणि इथे कदाचित रनआउटची विकेट. फलंदाज बाद होईल. तेजसला परतावं लागेल. पहिला धक्का सामटोली संघाला. आतमध्ये चला. सगळ्याच संघनायकांना खास करून सूचना आहे की वेळेच्या बाबतीत आपण सहकार्य करा. पहिल्या ओव्हरमध्ये 18 धावा आल्या. त्यानंतरचे दोन्ही चेंडू युवराजने निर्धाव टाकले. ते एक विकेट आली तेजसची. पहिला धक्का. नवीन फलंदाज मैदानात दाखल झालाय, दिनेश भगत. 18 वरती पहिली विकेट. 5 षटकांचा सामना आहे. डे नाईट फॉर्मॅट आहे आमदार चषकाचं. समोर खेचलाय वाडिश लॉंगॉनचा प्लेअर. त्या अगोदर लॉंगॉफचा प्लेअर तिथे पोहोचतोय. स्क्रीनच्या समोर चांगली फिल्डिंग. 2 धावा नक्कीच घेतल्या जातील. धावसंख्येने धावसंख्या 20 धावा. 20 धावा धावफलकावर. सेकंड ओव्हर. ऑन साइडला मिड विकेटला खेळण्याचा प्रयत्न होता. वेगानं क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतोय. कदाचित एकच असेल. या चांगला थ्रो आणि एकच धाव इथे जोडली जाईल. एकरी धावसंख्येने धावफलक 21. मागच्या ओव्हरमध्ये 18 होत्या. या ओव्हरमध्ये 4 बॉलमध्ये फक्त 3 धावा दिल्यात गोलंदाजाने. युवराज नवले गोलंदाजी करतोय. सामटोली आणि त्यांच्या विरोधात मानकिवली बी टीमने टॉस जिंकला. क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. सेकंड डे नाईट आणि आजचा हा पहिला सामना इथे रंगतोय. हा पोल वेगळा आहे. त्यानंतर एक एक्स्ट्रा ऑप्टमच्या बाहेर, बराच बाहेर. पंचांचा इशाराला व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव. अतिरिक्त धाव जोडली जाते. या धावा रोखाव्या लागतील, कारण हे षटक खूप चांगलं टाकलंय. आतापर्यंत 4 चेंडूंमध्ये 3 दिल्या होत्या. एक्स्ट्राच रोखाव्या लागतील. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या. धावांचा ओघ प्रचंड होता. 18. ओव्हरपेज बॉल वाऱ्याच्या विरोधात मारण्याचा प्रयत्न. पाक किती वाऱ्याचा वेग हे, परंतु हा चेंडू थांबला नाही. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या दिशेने बॉल चाललाय. चौकार.
मधून चांगले फटके आलेत. बॅकफुटला तो चांगला खेळला, स्क्वेअर कट त्याने मारला, बॅकफुट पंच मारला. आता हा अगदी आपण पाहतोय ना लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह होता एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून. 3 चौकार 1 षटकार त्याच्या बॅटमधून आलाय. चौकाराने स्कोर जाऊन पोहोचलाय 26 वर. 26 धावा. पुन्हा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, स्वतः गोलंदाज शॉट मिड विकेटला धावत चाललाय. लॉंग ऑनचा फिल्डर तिथे चेंडू खाली पोहोचतो आणि 1 धाव इथे जोडली जाईल. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर चामटोली संघाची धावसंख्या आहे 1 बाद 27. लॉस ऑफ 1 विकेट. झाल्या त्या 27. चला बॅट हवी आहे आय थिंक. चला लवकरात लवकर तेजस आपण ती बॅट आतमध्ये घेऊन जा. पुढचा सामना जो असेल, कालच्या जो पहिला सामना झाला होता अर्थातच खरवई या टीमने तो जिंकला होता. या मॅच मधील विजेता संघ खरवईच्या विरोधात खेळेल. खरवई टीमला विनंती की आपण रिपोर्ट करा. तेजसला विनंती आहे, तो जो झेंडा आतमध्ये आहे तो कृपया करून आपण बाहेर घेऊन या. धन्यवाद. खरवई टीम आपण देखील रिपोर्ट करा. आय थिंक खरवई टीम देखील उपस्थित झाले. भारतीय जनता पार्टी काल आमदार चषकाचा उद्घाटन सोहळा इथे संपन्न झाला आणि आज सेकंड डे नाईटमध्ये आपण आहोत. पहिला सामना याच विभागातील दोन्ही संघ इथे खेळत आहेत. एका बाजूला मानकिवली बी आणि त्यांच्या विरोधात मात्र जनमान क्रीडा मंडळ चामटोली. 2 ओव्हरमध्ये तब्बल धावा झाल्या त्या 27. पहिल्या ओव्हरमध्ये 18 होत्या, सेकंड ओव्हरमध्ये 9 आल्या. तिसऱ्या षटकात बॉलिंगसाठी दाखल झाला आहे प्रथमेश. आतापर्यंत रोहनने चांगली बॅटिंग केली. ड्राईव्ह करायचा प्रयत्न, लेफ्टी बॉलर आहे. लेफ्टी बॉलरला एक निसर्गदत्त देणगी असते, त्याचा टप्पा पडला की चेंडू बाहेर निघतो. कासगावचं हे धर्मवीर मैदान आणि धर्मवीर मैदानावरती संपन्न होत असणारी आमदार चषकाची स्पर्धा. वाऱ्याचा ओघ प्रचंड या क्रीडांगणावरती. लॉफ्ट केलाय, वाऱ्यासहित बॉल चाललाय, लॉंग हॉप सीमारेषा पार, षटकार 6 धावा. वाऱ्याचा प्रभाव पहा किती आहे. हे बॉल फक्त पुन्हा एकदा तोच प्रयत्न होता. मागच्या पहिल्या ओव्हरमध्ये देखील हाच प्रयत्न केला फलंदाज रोहनने. बॉल फक्त चिप केला होता, परंतु वाऱ्याच्या प्रभावाने बॉल एकदा लॉंग ऑन सीमारेषा पार गेला, आता लॉंग ऑफ सीमारेषा पार आला, षटकार आलाय. लेग स्टंपच्या बाहेर अतिरिक्त धाव इथे जोडली जाते. अतिरिक्त धाव संख्येने धाव फलक जाऊन पोहोचले. आता चेक वरती मानकिवली संघ खेळतोय, त्यांच्या विरोधात चामटोली संघ खेळतोय. वरिष्ठ मान्यवर, ज्येष्ठ नागरिक, श्रेष्ठ नागरिक, आपण कोणी जर आला असेल तर आपला विनंती आपण मुख्य व्यासपीठावरती या आणि मुख्य व्यासपीठावरती बसून या मागचा आनंद घ्यायचा. धन्यवाद. 34 धावा झालेल्या आहेत. आमदार चषक तिसरं षटक मार्गस्थ. बॅट चिकडा, काय लाजवाब प्रयत्न केले विकेट किपरने. परेश शिनारे होता त्या ठिकाणी. त्याला ठाऊक की विकेट फार महत्वाची येते. ॲक्शन रिप्लेमध्ये बॅटची कडा घेतली आणि तिथे पहा चांगलाच प्रयत्न केला परेश शिनारेने. यश मिळालं नाही, परंतु प्रयत्नांना द्यायला हवी. जनमान क्रीडा मंडळ जोबेली, ग्रामस्थ मंडळ जोबेली गाव, ग्रामस्थ मंडळ कासगाव, ग्रामस्थ मंडळ दहिवली भोज, पोद्दार एव्हरग्रीन सापेगाव आणि बदलापूर शहर व ग्रामीण विभाग यांचं देखील विशेष सहकार्य या संपूर्ण स्पर्धेसाठी आम्हाला लाभलंय. सन्माननीय हरेश धुळे साहेब. हा वेगवान चेंडू, लेफ्टी बॉलर इफेक्टिव्ह ठरतोय सध्या तरी मानकिवली बी टीम साठी. आणखी एक निर्धाव चेंडू, लावफलक स्थिरावले 35 वर. 35.
तिसरं षटक चालू आहे. 5 षटकांचा सामना. यानंतर या मॅच मधील विजेता संघ खेळेल खरवईच्या विरोधात. लॉंग ऑनच्या वरतून हा फटका खेचलाय. फलंदाज दिनेशच्या बॅट मधून आलाय. सामटोली टीम साठी आणखी एक धमाका षटकार. ओव्हरचा एक चेंडू बाकी या षटकातील. धावा झाल्यात त्या 41. 41. सन्माननीय हरीश जुदोळे साहेब या स्पर्धेचे मुख्य आयोजक. बदलापूरमध्ये डे नाईट स्वरूपाची स्पर्धा. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्नित आमदार चषकाचं दमदार आयोजन. काल 17 मार्चला या स्पर्धेला सुरुवात झाली आणि आज 18 मार्च आहे. मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार सन्माननीय किसनजी कथोरे साहेब यांना संबोधित करणारी स्पर्धा आणि कोकण शिक्षण विभाग मतदारसंघाचे आमदार सन्माननीय ज्ञानेश्वरजी म्हात्रे साहेब. धाव घ्यायचे विकेट कीपर कडे. थ्रो झालाय. पुढे आला विकेट कीपर. परेशने प्रयत्न केले परंतु पोहोचलाय दिनेश. रिक्स होती परंतु ती घेतली दोन्ही फलंदाजांनी. जोखीम स्वीकारत ही 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्यात. 2 धावेने 3 ओव्हरचा खेळ समाप्त आणि धावसंख्या चामटोली संघाची जे हनुमान क्रीडा मंडळ चामटोली संघाची 43. 43. 43 धावा. तीन ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 43 धावा झाल्यात. सर्वांचं सहर्ष स्वागत. हळूहळू प्रेक्षकांचे देखील क्रीडांगणावरती गर्दी वाढेल. धर्मवीर मैदान कासगावचं मैदान आहे. चामटोली संघाचा आपण विचार केला तर दोन्ही सलामीवीरांनी सुरुवात चांगली करून दिली. साथ सोडली ती तेजसने परंतु मैदानात रोहन खेळतोय. रोहनचा पण विचार केला तर सध्याच्या घडीला 28 धावांवरती तो खेळतो आणि त्याच्या साथीला असलेला दिनेशच्या बॅटमधून आतापर्यंत धावा आल्यात त्या 11. चांगली साथ देतोय. 4थ्या षटकात बॉलिंगसाठी आलाय पुन्हा एकदा युवराज. नितलस संघ या ठिकाणी उपस्थित झाला. वेळेत उपस्थित झालाय. खूप खूप स्वागत आहे नितलस संघ आणि तुमचे मनापासून देखील आभार. हुक केलाय. बॉल चाललाय फाईन लेगला सीमारेषा पार. आणखी एक षटकार फलंदाज रोहनच्या बॅटमधून. हा संघ इथे दाखल झालाय. विनंती आहे शैलेची पावशे आपणास विनंती आपण मंचावरती या. शैलू पावशे यांना विनंती आपण मंचावरती या. आपलं मनपूर्वक स्वागत. खरं तर संग्राम इलेव्हन जेव्हा जेव्हा संघ खेळत असतो नेहमीच यांच्या माध्यमातून संघ बांधण्यात येतो असे आमचे जवळचे मित्र शैलू पावशे यांचं आगमन झाले. त्यांना विनंती आपण मंचावरती या. आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. पहिलाच शॉर्ट पिच बॉल आणि त्या शॉर्ट पिच बॉल वरती हुकचा लाजवाब फटका षटकार. ओव्हर पिच बॉल बॅटची कडा आणि ते विकेट. 34 या धावसंख्येवरती बाद झालाय फलंदाज रोहन. दुसरा धक्का चामटोली संघाला.
उत्तम सुस्वागतम. याच दरम्यान मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय खरं तर या स्पर्धेचे दमदार शिल्पकार हरीजी धुळे साहेब यांचे थोरले बंडू धुळे साहेब यांचं आगमन झालंय. त्यांचं मनपूर्वक स्वागत. त्यांच्या साथीने आपण पाहतोय समीर म्हात्रे यांचंही आगमन झालंय. कल्पेशजी धुळे तुमचे मनपूर्वक स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून अमोलजी धुळे आपले मनपूर्वक स्वागत. प्रतीकजी कडव आपण आलात आपले मनपूर्वक स्वागत. आणि मिस्टर SM यांचं आगमन झालंय त्यांचे मनपूर्वक स्वागत. आणि आमचे गायकवाड सर यांचं आगमन झाले त्यांचंही मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. स्पर्धा तुम्ही पाहताय खरं तर आमदार चषकचं दमदार आयोजन आणि नियोजन तुम्हाला पाहायला मिळेल. पहिलीच मॅच एक बिग फाईट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला चामटोली आणि त्यांच्या विरोधात बानकिवली. प्रीतमजी कर्णिक मुथूट पिंकॉपचे ते देखील मेंबर आहेत. त्यांना विनंती आपण मंचावर द्या. प्रीतमजी कर्णिक आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. चौकार खरं तर थ्रो करण्याच्या नादात इथे हातातून चेंडू निसटला आणि चौकार मिळाला. तो हर्षलला धावा झाल्या चामटोली संघाच्या 52. बॉल हवेत आहे. डीप कव्हरचा खेळाडू पोहोचेल परंतु टपाप घेतल्यानंतर बॉल चाललाय कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार धावा होत्या 53. हा चौकार आलाय. धावसंख्या झाले 57 57. फलंदाज येतोय चामटोली संघाचा आणि तो आक्रमण करतो. ही चांगली गोष्ट आहे. दबाव कोणताही नाही. दबाव का असणार कारण जे सेटअप केला आहे खास करून मी रोहनचा उल्लेख करेल ज्याने आपल्या टीमसाठी 34 धावा उभारला. एक चांगला पाया रचलाय त्याने आपल्या टीमसाठी. खोलात टाकला होता चेंडू खोदून काढलाय. बॉल पाठवलाय थेट लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार फलंदाज हर्षलच्या बॅटमधून. टीमला विनंती आहे की आपण सहकार्य करा. आक्रमण जोरदार आहे चामटोली संघाचं. दोन्ही गावं एकमेकांच्या जवळची जास्त काही अंतर नाही आहे. एकाच विभागातील हे संघ एकमेकांच्या विरोधात मात्र 2 हात करत असताना आमदार चषकामध्ये षटकाराने धावफलक जाऊन पोहोचलंय 63 वरती. 63 चौथं षटक मार्गस्थ आणि 63 धावा झाल्यात. चामटोली संघाच्या पुन्हा एकदा फटका परंतु फ्री होम डिलिव्हरी. लॉंग ऑफच्या फिल्डरच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावतोय. फलंदाज बाद. एक जोरदार आक्रमण चामटोली संघाकडून मानकिवली बी संघाच्या विरोधात खास करून नक्कीच पाहायला मिळाले. सुरुवात रोहनने केली. पहिलं षटक आपण पाहिलं परेश त्याच्या षटकामध्ये धावा आल्या 18. त्यानंतर युवराजने षटक टाकले त्याने धावा दिल्या 9. प्रथमेशने षटक टाकले त्याने धावा दिल्या 16. पुन्हा एकदा आला युवराज आणि त्याच्या विरोधात धावा कुठल्या त्या तब्बल 20. 4 ओव्हरमध्ये 63. चांगली धावसंख्या तिलाही मोठं करण्याचं काम या शेवटच्या षटकामध्ये ओमकार आलाय. अजित आणि नक्कीच त्याचा साथीदार दिनेश करेल. व्हाईट बॉल अतिरिक्त धाव मात्र इथे जोडली जाते. धावसंख्या 64 64. मानकिवली बी संघ थोडा दबावात पाहायला मिळाला बॉलिंग करत असताना. जे सुरुवातीपासून आक्रमण केलं रोहनने त्याचबरोबर तेजसने. पहिल्याच ओव्हरमध्ये धावा आल्या त्या 18.
सेकंड ओव्हर युवराजने नक्कीच कमबॅक केलं. 4 चेंडू युवराजचे मला अद्यापही आठवत आहेत की त्या 4 चेंडूंमध्ये फक्त 3च धाबा त्याने दिल्या होत्या. ओमकार आणखी एक व्हाईट बॉल टाकतो. अतिरिक्त धाव, अगोदरच धाबांचा डोंगर आहे. 63 होत्या, 2 एक्स्ट्राच याच ओव्हरमध्ये आल्यात व्हाईटच्या स्वरूपात. धावसंख्या झाली ती 65. एका मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करत असताना चामटोली संघ, जेवढ्या तुम्ही एक्स्ट्रा टाकाल तेवढ्या तुम्हाला धाबांचा पाठलाग सेकंड इनिंगमध्ये करावा लागेल. एक्स्ट्रा कव्हरला प्लेयर आणि ते झेल होतोय. फलंदाज बाद होईल दिनेश. आणखी एक धक्का चामटोली संघाला. मॅच विजयी संघ आणि त्यांच्या विरोधात गावदेवी खरवई बी. विनंती आहे टीम खरवई बीचे कॅप्टन आपण जर आला असाल तर लवकरात लवकर आपण रिपोर्टिंग करा, आपण आल्याची नोंद करा, कारण यानंतर तुमची मॅच आहे. त्यामुळे विनंती आहे आपण लवकरात लवकर यायचं आहे. पहिला सामना मैदानावरती रंगतोय. मानकिवली बी विरोधात चामटोली. दुसरा सामना खरवई विरोधात विनर संघ खेळणार आहे. त्यानंतर रेग्युलर गटाला सुरुवात होईल. संग्राम 11 नितलस विरोधात शिवशक्ती कडाव, जर्मन जोवेली विरोधात भूमी 11 कुंदे, आई भवानी शेलू विरोधात जयशंकर चांदई, गोरेगाव विरोधात काकडवाल असे आजचे लॉट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. जो नवीन फलंदाज जे आलेले चामटोली संघाकडून त्या प्रत्येक फलंदाजाने चौकार आणि षटकार मारलेलाच आहे. संख्येच्या बाटमधून हा चौकार पाहायला मिळाला. एक ॲडजस्टमेंट आहे खरं तर. संग्राम 11 नितलस विरोधात शिवशक्ती कडाव ज्यावेळेस मॅच संपन्न होईल त्यानंतर आपण तिसरा सामना होता तो दुसरा खेळतोय. आई भवानी शेलू विरोधात जयशंकर चांदई असा आपण सामना खेळतोय. त्यामुळे विनंती आहे दोन्ही संघांना आपण वेळेवरती दाखल व्हायचं आहे. संख्येच्या बाटमधून हा चौकार. चामटोली संघाची धावसंख्या भरधाव वेगानं धावत असताना 69 एकूण 70 धावा झालेल्या आहेत. 5-5 षटकांचे सामने, एकूण 70 धावा. शेवटचं षटक ओमकार संकेत आलाय. पहिलाच बॉल फेस करत असताना मिडविकेटला त्याने चौकार खेचला. वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न होता. एक्स्ट्राच खूप दिल्याच ओमकारने लास्ट ओव्हरमध्ये. एक विकेट त्याने नक्कीच घेतली दिनेशची, परंतु 3 वाईड बॉल टाकलेत. 3 वाईड बॉल, एक चौकार, 70 धावा आता झाल्यात. चामटोली संघ टॉस त्यांनी गमावला होता. बॅटिंग त्यांच्या पदरी आली होती, परंतु रोहनने काय सुरुवातीपासून आक्रमण केलं. लाजवाब फलंदाजी त्याने केली आणि आता 70 पर्यंत तो संघ पोहोचलाय. पुन्हा शॉर्ट पिच बॉल समोर हॅमर करायचा होता. लॉंग ऑफच्या दिशेने बॉल चाललाय. फक्त एकच धाव. एकेरी धावसंख्येने स्कोर 71. संग्राम 11 नितलस हा संघ अगदी वेळेत तिथे उपस्थित झालाय. खरोखरच आयोजकांच्या वतीने तुमचे मनपूर्वक आभार. यानंतर गावदेवी खरवई बी विरोधात या मॅच मधील विजेता संघ खेळेल. शेवटचे 3 चेंडू शिल्लक. 70 धावा झालेल्या आहेत. 71. खडे खडे खेळण्याचा प्रयत्न होता. असं वाटलं की पायांना कुठेतरी जायबंदी करून ठेवलेली आहे. आणखी एक डॉट बॉल. ओमकारची बॉलिंग डिसिप्लिन पाहायला मिळाली नाही. एक नक्कीच आहे की ओमकारने डॉट बॉल देखील टाकलेले आहेत, विकेट देखील दिलेले आहेत, परंतु या गोलंदाजाने डिसिप्लिन बॉलिंग केली, अनुशासित गोलंदाजी केली तर नक्कीच एक चांगला गोलंदाज ठरेल या डेथ ओव्हरमध्ये. ओमकार येत्या काळामध्ये देखील. 2 चेंडू शिल्लक. या ओव्हरमधील हा चौथा व्हाईट बॉल. 72 धावा. 72 धावा झालेल्या आहेत. आमदार चषक सन्माननीय हरेशजी धुळे साहेब स्पर्धेचे मुख्य आयोजक. फुल टॉस बॉल. पंचांनी नो बॉल घोषित केलाय. बॉल गेलाय फाईन लेगला. षटकार 6 धावा. ते DRS घेतलाय. यस, तिसरे पंच आता तपासतील.
षटकार तर नक्कीच आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. तिसऱ्या पंचांचा निर्णय आलाय. षटकार आणि या षटकाराने स्कोर जाऊन पोहोचला आता चामटोली संघाचा तब्बल 78-77 धावा झालेल्या आहेत. 78 झाल्या असतील. 78 78. हा चेंडू खालीच राहिला, परंतु अतिरिक्त स्वरूपात एक धाव नक्कीच मिळेल. बाईच्या स्वरूपात ही एक धाव असेल. पहिल्या डावाचा खेळ इथे समाप्त झालाय आणि चामटोली संघाची धावसंख्या तब्बल झाले 79 धावा त्याने केलेल्या आहेत आणि आता धावा करायचे मानकिवली बी संघाला विजयासाठी तब्बल 80. 5 ओव्हरमध्ये 16च्या सरासरीने मानकिवली बी संघाला विजयासाठी जय हनुमान क्रीडा मंडळ चामटोळीच्या विरोधात धावा करायचे त्या मात्र 80. 5 ओव्हर 80. या आपण ऐकूया डीजेचं एक सुमधुर संगीत आणि या मैदानावरती खेळताना नंदूदादा भोईर मॅम फ्रॉम कासगाव यांचं आगमन झाले. बडपूर्वक स्वागत. या आपण मंचावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. रिया मंडप डेकोरेटर संदीपजी धुळे ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेची रंगरंगोटी करण्यात आली, त्यांचंही इथे मात्र आगमन झाले. त्यांचंही मनपूर्वक आपण स्वागत करू. या स्पर्धेच्या माध्यमातून सर्वांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. आमचे अनिल बनवटे जे यांच्या माध्यमातून इथे मात्र आपण पाहतोय इव्हॅन आपल्याला पाहायला मिळेल, त्यांचंही मनपूर्वक स्वागत. नंदूदादा भोईर यांचं आगमन झालंय, मनपूर्वक स्वागत. SK यांचं आगमन झालंय, मनपूर्वक स्वागत. चला लाईट ऑन करा. विनंती आहे फ्लड लाईट आपण ऑन करा, कारण खेळाडूंची मागणी आहे. ऑल टू यू कॉमेंट बॉक्स. करणजी काळन यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळेल. धन्यवाद. हॅलो चेक टेस्ट. थँक्यू सो मच राहुलजी चव्हाण. थँक्यू सो मच समीरजी सोमने सर. कार्यसिद्धीस नाही जो प्रथम त्याचं पूजन करा, सगळं विघ्ने नष्ट होती सांगे
हिंदू परंपरा सांगे हिंदू परंपरा. तर विघ्नहर्त्याच्या चरणी नतमस्तक होऊन महाराष्ट्राचं आराध्य दैवत ज्यांची कालच आपण तिथीनुसार जयंती पार पडली त्या राजाच्या चरणी त्रिवार मानाचा मुजरा करून मी समालोचक करणगाण डोंबिवली तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करेन. आमदार चषक 2025 आदरणीय उद्योगपती हरीश शेठ धुळे यांच्या स्वप्नातून साकारलेला क्रीडा महोत्सव. आमदार मुरबाड विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष मागासवर्गीय कल्याण समिती श्रीमान किसनजी कथोरे साहेब यांच्या सन्मानार्थ आमदार चषकाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. दुसऱ्या संध्येमध्ये आपण आहोत. पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळते चामटोली आणि त्यांच्या विरुद्ध मानकिवली बी या दोन संघांदरम्यान. आतापर्यंतचा या स्पर्धेमधला हायस्ट स्कोर आपल्याला पाहायला मिळाला जो चामटोलीच्या फलंदाजाने उभारला 79. 79 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली पहिल्या डावाखेरीस. प्रेक्षकांची गर्दी आजही आपल्याला पाहायला मिळते. काल मोठ्या संख्येने पहिल्या रजनीमध्ये देखील उपस्थिती होती. यानंतरच्या मॅचेस तुमच्या समोर जरूर आणेन जो यानंतर आय थिंक खरवई बी आणि या मॅचचा विनर जे नेक्स्ट मॅचमध्ये खेळतील त्यानंतर संग्राम 11 नितलस आणि शिवशक्ती कडावमध्ये मॅच पाहायला मिळेल. त्यानंतर आई भवानी शेळू आणि त्यांच्या विरुद्ध जयशंकर चांदई. त्यानंतर जवनुमान जोवेली भूमी 11 कुंदे आणि गोरेगाव विरुद्ध काकडवाल. म्हणजे एका बाजूला कर्जत असेल, बदलापूर असेल, त्यासोबत टिटवाळा असेल आणि त्यासोबत श्री मलंगड असेल. या सर्व विभागातील आपल्याला संघ पाहायला मिळतात. ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट डेव्हलप होत आहे. गेल्या काही सीझनमध्ये या सर्व गोष्टी आपल्याला पाहायला मिळालेल्याच आहेत. क्रिकेट ज्या पद्धतीने आंतरराष्ट्रीय स्तरावरचं देखील आणि त्यामध्ये टेनिस बॉल क्रिकेट देखील इंडियन स्टेट प्रीमियर लीग नुकतीच पार पडलेली आहे आणि मोठ्या संख्येने आता टेनिस बॉल क्रिकेटर्सना देखील प्लॅटफॉर्म मिळालेला आहे. ते देखील टेनिस बॉल क्रिकेट खेळत असताना आपला उदरनिर्वाह करू शकतात. अगोदरच्या पद्धतीनं म्हटलं जायचं की फक्त हौशेपुरता मौजेपुरता तुम्ही टेनिस बॉल क्रिकेट खेळा. मात्र आता हेच जे खेळाडू आहेत जे इंडियन स्टेट प्रीमियर लीगमध्ये लाखोंच्या बोलीने खेळत आहेत आणि अशा बऱ्याचशा स्पर्धा आहेत. हरकत नाही की बोटावरती मोजण्यात की खेळाडू आहेत पण त्यामध्ये जर तुमचा नंबर तुम्हाला लावायचा असेल तर जेव्हा तुम्ही क्रिकेट खेळण्यासाठी सुरुवात करता पहिले 2 ते 3 वर्षांमध्ये तुम्हाला स्वतःचा खेळ समजतो. प्रथमेश पवार नाना लास्ट इयरला एका इंटरव्ह्यूमध्ये फार चांगलं वक्तव्य त्याने केलं होतं की क्रिकेट खेळत असताना 100मधून एकच असा व्यावसायिक खेळाडू घडेल की ज्याला महिन्याला हमखास 50-60 हजार रुपये इन्कम स्वतःचा करता येईल. इतके पैसे त्याला मिळवता येतील आणि सुरुवातीच्या 2-3 वर्षांमध्ये तुम्हाला ते समजेल की तुम्ही कितक्या कॅलिबरच्यात आणि तुम्ही कुठपर्यंत पोहोचू शकता. त्यामुळे स्वतःला सिद्ध करण्यासाठी सुरुवातीचे काही वर्ष जरूर घालवा आणि जर त्यामध्ये झालं नाही तर मग आपल्या पुन्हा स्वतःच्या फील्डकडे वळा. जे तुमचं प्रोफेशन असेल शालेय शिक्षणानंतर ज्या तुमच्या गोष्टी असतील इन्कम सोर्सच्या बाबतीत फ्लडलाईट्स ऑन होतात त्यामुळे मॅच आपली थांबलेली आहे. सर्व टॉवर्स जेव्हा ऑन होतील तेव्हा आपण सेकंड इनिंगला सुरुवात करणार आहोत. चामटोली गावचे सरपंच किशोरजी देसले यांचं आगमन झालं. विनंती आपण मुख्य व्यासपीठावरती या. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून जयरमान क्रिकेट संघ चामटोली खेळतोय. हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल आणि नारायण डाब्याचे ओनर हर्षलजी भगत यांच्याकडून भरपूर साऱ्या शुभेच्छा आलेत टीम चामटोली संघाला. त्यांचाही शुभेच्छांचा आम्ही स्वीकार करू. धन्यवाद. आयोजक म्हणून याच बदलापूर समालोचक समितीचे अध्यक्ष महेशजी धुळे सर आणि त्याचबरोबर या स्पर्धेला लीड करत असताना ॲज अ कॉमेंटेटर आमच्या जवळचे मित्र राहुलजी चव्हाण. जवळपास 4 रजनीमध्ये तुम्हाला ही स्पर्धा पाहायला मिळेल. खरं तर डे नाईट फॉर्मॅट आहे पण आज थोडासा आपण आजचा शेड्यूल थोडा लेट सुरू केला आहे त्यामुळे वेळेसंदर्भात प्रत्येक संघाला सूचना असेल की दिलेल्या वेळेवरती तुम्हाला खेळावं लागेल अन्यथा तुम्हाला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. मुख्य व्यासपीठ तुम्हाला पाहायला मिळते आमचा आदरणीय हरीशजी पंढरीनाथ धुळे साहेब. त्यांच्या स्वप्नातून साकारलेला क्रीडा महोत्सव जयनुमान क्रीडा मंडळ जोळी, ग्रामस्थ मंडळ जोळी गाव, ग्रामस्थ मंडळ कासगाव, ग्रामस्थ मंडळ देहुली भोज, पोद्दार एव्हरग्रीन सापेगाव, बदलापूर शहर व ग्रामीण विभाग या सर्वांचं विशेष सहकार्य आणि या सर्वांच्या सहकार्याने यंदाचं पर्व आम्ही तुमच्या समोर आणलं आहे. 6:50 पहिला बॉल पडलाच पाहिजे ज्यासाठी तुमच्याकडे फक्त 30 सेकंदात डावाला सुरुवात होते. 80 या धावसंख्येचा पाठलाग केला जाईल. पहिला बॉल आपण बघितलाय गोलंदाज
हर्षद कोंडिलकरचा, ज्या वेगाने त्याने टाकला. ऑफस्टम्पचा बाहेर होता बॉल, थेट विकेट किपरकडे गेला. ओपनिंग पेअर मैदानात साथ आहे परेश आणि त्याचबरोबर प्रथमेश. यावेळेला फ्लाय स्लिपमध्ये थर्ड मॅनकडे बॉल, त्यानंतर होकार अगोदर, त्यानंतर धाव घेण्यासाठी रस दाखवला नॉन स्ट्रायकिंग एंडच्या फलंदाजाने देखील, ज्या वेगाने धावले. पहिली धाव येते बॅटिंग करणाऱ्या. याच दरम्यान आपण खरं तर नारायण ढाबा असा उल्लेख केला आणि लगेच नारायण ढाब्याचे नंबर 1 कुक मुरबाडे मामा यांचं आगमन झाले. मनपूर्वक स्वागत. यावं आपण मंचावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. एक धाव धावफलकावरती आपण पाहतोय मानखिवली बीची. ऑफस्टम्पचा बाहेर फॉलो केलं होतं बॉलला, पण जास्त बाहेर आहे, दॅट्स वाय त्याला लिफ्ट देखील केलं आणि अंपायरचा सिग्नल येत असताना आपण पाहतोय वाईट. या वाईटने धावसंख्या जाऊन पोहोचेल 2 वरती. 5 ओव्हर्समध्ये 80 धावांचा पल्ला गाठायचा आहे. सो मिनिमम पर ओव्हर तुम्हाला 15 ते 20 यामध्ये टार्गेट करावं लागेल प्रत्येक ओव्हरमध्ये. पुन्हा ऑफस्टम्पचा बाहेर, पुन्हा व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. वाराचा प्रचंड वेग आहे. पहिल्या डावापासून या गोष्टीचा आपण उल्लेख केलेला आहे. आता थोडा का होईना त्यामध्ये कमतरता आहे, पण आताही वारा जरूर आपल्याला पाहायला मिळतो आणि जो समोरच्यांकडून गोलंदाजी करतात त्यामुळे फलंदाजांना कुठेतरी बेनिफिट या गोष्टीचा. पुन्हा आला ऑफस्टम्पचा फार बाहेर, पुन्हा व्हाईट बॉल आहे आणि व्हाईटच्या साह्याने धावसंख्या जाऊन पोहोचले पुढे 4 या आकड्यावरती. आमच्यासोबत कॉमेंट्री बॉक्समध्ये सचिन दादा धुळे जे आमचे ऑफिशियल स्कोरर आहेत. महत्त्वपूर्ण योगदान, त्याचबरोबर संपूर्ण टीम ग्रामीण टेनिस क्रिकेट .in, इंडियाज फर्स्ट टेनिस बॉल क्रिकेट वेबसाईट. संतोषजी नाणेकर यांनी बघितलेलं स्वप्न आणि या विभागामध्ये खास करून गौरवजी सावंत यांच्याद्वारे आपण बऱ्याचशा स्पर्धा पाहतो, कव्हर केल्या जातात. लॉंगॉनकडे बॉल चालला, थोडंसं फंबल, पण स्पष्टपणे नकार होता पहिली धाव पूर्ण केल्यानंतर. प्रथमेश जेव्हा तो नॉन स्ट्रायकिंग एंडला पोहोचला आणि चांगला कॉल. जेव्हा जेव्हा डाऊन दी ग्राउंड बॉल जातो, जेव्हा स्ट्रायकिंग एंडचा फलंदाज धावत असतो, त्याचा कॉल येणं गरजेचं असतं. तो पाहत असतो बॉल कुठे चालला, फिल्डर काय करतोय, आणि त्याने बघितलं की फिल्डरच्या वेगाने आलाय, कदाचित दुसऱ्या धावेसाठी धोका असेल, त्यामुळे एकच धाव त्या दोघांनी पूर्ण केलेली आणि सिंगलच्या साहाय्यानं सध्याचं धावफलक 5 या आकड्यावरती. वाईट जरी आले असले तरी मोठा फटका आतापर्यंत आला नाही ओव्हरमध्ये. फुल टॉस होता, वेगवान बॉल होता, मात्र अंपायरचा कोणताही सिग्नल नाही. बॉल डीप झालेले आहेत ते सांगतायत. प्रचंड वेग होता, पिक करू शकला नाही परेश जो स्ट्रायकिंग एंडचा फलंदाज आहे. चेंडू आणि बॅटचा इथे संपर्क नाही. मेंटली कुठे का होईना थोडं प्रेशर असेल, कारण 80 धावा बनवायचा आहे. बॅकफुटला पुन्हा एकदा आलाय, बॉलचा वेगाने पडलाय, निघून गेलाय, लॉफ्ट करायचं होतं समोर, नाही जमलं. ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल बॉल कशा पद्धतीनं पडला. बरोबर वळतोय आणि थेट गेलाय मागे. टोला लागला, इथे जास्त एलिव्हेट करता आलं नाही, धाव मिळणार नाही. चांगली बॉलिंग, 3 वाईट आलेत, पण पुढच्या 3 बॉलवरती शांत ठेवलंय ते फलंदाजाला. 80च्या चेसमध्ये पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. पॉवर प्ले कॅपिटलाइज करू शकला नाही, बिकॉज आलं तर मानकिवली बी साठी फक्त 5 धावा. कारण अगदी 3 मिनिटांचा आत 3 वाईट जरी टाकले असले तरी ओव्हर त्याने कंप्लीट केले. 2.5 मिनिटांमध्ये आपण रवींद्र जडेजाला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बघितलंय. त्याच 2.5 मिनिटांमध्ये आपण ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये गोरसई बीच्या भावेश पवारला बघितलेलं आहे. मात्र आज हर्षलला आपण पाहतोय ज्याने 3 मिनिटांमध्ये हे षटक टाकलेलं आहे. वेळेला फार महत्त्व असतं, कारण 1510 मध्ये जर्मनीच्या क्लॉकमेकर पीटर हेनलीने जेव्हा पहिल्यांदा घड्याळ बनवलं होतं, त्याच्यासाठी घड्याळाचे काटे कधी थांबले नव्हते. आपल्यासाठी कसे थांबतील. आणि महत्त्वपूर्ण सूचना आहेत वेळेसंदर्भात, बिकॉज आजचा शेड्यूल थोडासा मोठा आहे आणि लेट सुरुवात केली. ऑन साईडला टर्न करायचं होतं, बॉल डाऊन दी लेग, दॅट्स अंपायरचा सिग्नल. वाईडने धावसंख्या पुढे जाईल, 6. मोठे फटके यायला पाहिजे. जर तुम्ही पॉवर प्लेला कॅपिटलाइज केलं तर 80 बनवत असताना कुठेतरी तुम्हाला चांगला स्टार्ट मिळेल, जो पहिल्या ओव्हरमध्ये मिळाला नाही. सेकंड ओव्हरमध्ये आपण पाहतोय दिनेश भगतला आपण पाहतो, आणखी एक यंगस्टर. वेग इथेही आपण बघितला, पण नियंत्रण नाही. दोन्ही व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळाले. पहिल्या षटकामध्ये जवळपास 3 लागोपाठ वाईट आपण बघितले होते, इथे 2 लागोपाठ वाईट येतात. वेग प्रचंड आहे, पण त्यासोबत नियंत्रण जर असलं तर जरूर
आपण गोलंदाजाचं कौतुक करू शकतो, तो चांगली बॉलिंग करू शकतो. 2 वाईड आले सुरुवातीला. पायावरती आहे, हलकी अपील आपण बघितली, इम्पॅक्ट लेग स्टंपचा बाहेर. अंपायरनं लगेचच सांगितलेलं आहे. दॅट्स वाय बॅटर सेफ आहे. लेग बाईटचा सिंगलने धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 8 या आकड्यावरती. भारतीय जनता पार्टीचे इलेक्शन सिम्बॉल असणारे जे फ्लॅग सन्मानाने अभिमानाने फडकत आहेत ते आता ऑपोजिट दिशेला आहेत आणि त्यांना चिरून तुम्हाला बॉल त्या साईडला मारायचा आहे. म्हणजे टायमिंग सोबत ताकदीचा प्रचंड वापर करावा लागेल. ओहो, एज होती, बॉल निघालाय मागे. थर्ड मॅनने स्टॉप केलं फर्स्ट अटेम्प्टमध्ये. थोडासा डायव्हर्ट झालाय, पुन्हा ते उचलून थ्रो करतील. 1 धाव त्यामध्ये. चांगली बॉलिंग, 80 धावांचा डिफेंड ते करत आहेत आणि डॉमिनेट करणारी बॉलिंग. मानकुली बीची विकेटही गेली नाही, पण दुसऱ्या बाजूने विचार केला तर धावाही तितक्याशा आल्या नाही. टोटल स्कोर फक्त 9 आपण पाहतोय. पॉवर प्लेचे अजूनही बॉल बाकी आहेत. 4. पुन्हा एकदा गोलंदाज दिनेश. फुल लेंथ आहे, अपील या वेळेला यस होकारार्थी मान हल्ली अंपायरची. LBW पहिली विकेट. 9 for 1. मिळाली जिथे प्रथमेशची विकेट आपल्याला पाहायला मिळाली. डॉट बॉल येत होते, मोठे फटके येत नव्हते. त्या प्रयत्नामध्ये आता लेग बिफोर विकेट आपण बघितली. मैदानाचात पंकज आलाय. लोवा फुल टॉस अटेम्प्ट केला. बॅट स्विंग जबरदस्त आणि बॉल निघालाय डीप स्क्वेअर लेगला. अंपायरचा सिग्नल. डावा मधला मानकिवली 20 साठी पंकजचा बॅट मधून पहिला बीजेपी. सर्वांचं ऊर्जा केंद्र ज्या राजाने स्वाधीन केलेल्या स्वराज्यामध्ये आज आपण ताठ मानेने जगत आहोत. तो राजा म्हणजे माझा छत्रपती. काल आम्हा डोंबिवलीकरांसाठी देखील अभिमानाची गोष्ट, गरडा सर्कल तुम्ही बऱ्याच वेळेला आले असाल, तिथे छत्रपती शिवरायांची अश्वारूढ मूर्ती काल जिची स्थापना करण्यात आली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सध्याचे एकनाथराव शिंदे ज्या कार्यक्रमाला उपस्थित होते, त्यांच्या शुभहस्ते ती स्थापना पण आणि उद्घाटन लोकार्पण सोहळा बघितला अश्वारूढ मूर्तीचा. वाईडिश लॉंगॉनकडे बॉल सिंगल डबलने इम्पॅक्ट पडणार नाही, कारण 80 धावा तुम्हाला चेस करायच्या आहेत. त्यामुळे एक्सप्लोसिव्ह इनिंगची अपेक्षा असेल एका तरी किमान फलंदाजाकडून. पॉवर प्लेमध्ये तितक्याशा धावा नाही आणि या षटकातील 1 बॉलचा खेळ बाकी आणि 14 धावा सध्याचा धावफलक दाखवते. मानकिवली बीच पंकज आलाय, त्याचा बॅटमधून चौकारी आलेला आहे. तो आता ऑफ स्ट्राईक असेल आणि स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. परेश सरळ रेषेत खेळला. लॉंग ऑनकडे बॉल. फिल्डर त्या ठिकाणी येत आहे. चांगली फिल्डिंग. थ्रो करण्यासाठी थोडासा वेळ घेतला, पण मिळेल ती फक्त एकच धाव. अशा पद्धतीनं 2 षटकांचा खेळ संपलाय. परेशकडे स्ट्राईक असेल आणि 2 ओव्हरच्या अखेरीस 1 विकेटचं नुकसान. मानकिवली बीचं धावफलक 15 धावा धावफलकावरती आहेत. बॉल बाकी 18 आणि 18 बॉलमध्ये या मॅचमध्ये चामटोलीच्या विरुद्ध मानकिवली बीला बनवायचं आहे 65. उगवला ती चर्चा पण करू. मात्र या मॅचमध्ये पल्ला थोडासा
लांबचा आहे आता मानकिवली बी साठी. अंपायर्सकडे आशाभूत नजरेने बॅटर देखील पाहतायत, पण हा बॉल जो लेग स्टंपचा वरतून गेलाय, सो इट इज व्हॅलिड बॉल. डॉट बॉल असेल हा बॉल. बाकी 17 बॉलमध्ये 65 धावांची गरज आहे मॅच मध्ये बॅटिंग करणाऱ्या मानकिवली बीला. फुल लेंथ आहे, बॅट थोडीशी लेट फिरली आहे. बॅटचा फ्लो जो खांद्यावरती आला होता मागे, तेव्हाच बॉल पडला आणि निघून गेला विकेट किपरकडे. प्रचंड वेग आहे या गोलंदाजाकडे. हर्षल कोंडिलकर, वेग त्याची ओळख आहे आणि सध्या लिडिंग एज घेऊन पॉइंटच्या फिल्डरची चुकी झाली. स्टार्ट त्याने घेतला, थोडा पुढे आला, बॉल बॅकवर्ड पॉइंट मध्ये. आता स्टॉप करून ते थ्रो करतायत. ओव्हर थ्रो झालेला आहे, मागून बॅकअप येत आहे. 2+ अनदर 1. सो टोटल 3 धावा या बॉलवरती मिळत असताना आपण पाहतोय. कदाचित ती कॅच असती, मात्र पॉइंटच्या फिल्डरने जो स्टार्ट घेतला त्याला अगोदर जज करता आलं नाही. बॅकवर्ड पॉइंटला गेले ते, थ्रो तिथून केलेला आहे. ओव्हर थ्रो 2+1. 3 ने धावसंख्या पुढे चालली आहे. स्कोमोझॉन 18. 18 धावा धावा फलकावरती आपण सध्या तरी पाहतोय. 4 जून बॉलला डिस्चार्ज करावा लागेल सीमारेषेच्या बाहेर. डावा पाय बराच पुढे होता. इट इज व्हाईट बॉल. अंपायरचा सिग्नल आपल्याला पाहायला मिळतोय वाईड. काही चर्चा पंकज आणि परेश या दोघांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. इथे जर पार्टनरशिप झाली तरी देखील NCच्या चेसमध्ये कुठेतरी या मॅचमध्ये येऊ शकतात मानकिवली बी, पण सुरुवात आतापासूनच करावी लागेल. आणि उशीर झाला तर या मॅचमध्ये 80 पर्यंत पोहोचणं अशक्य होऊन जाईल. लिडिंग एज हा बॉल फाईन लेगकडे चाललेला आहे. फिल्ड त्या ठिकाणी डबलचा कॉल आहे. रनआउटची शक्यता. थ्रो चांगला आहे, बॉलला कव्हर करता आला नाही विकेट किपरला. धावा मिळत असताना 2. या छोट्या छोट्या गोष्टी असतात, पण जेव्हा मॅचचा रिझल्ट, मॅच क्लोज असते, तेव्हा मात्र या सर्व गोष्टींची तुम्हाला देखील काळजी घ्यावी लागते आणि ते तुम्हाला आठवतात तेव्हा की आपण या गोष्टीची चुकी केली होती. जीवनदान मिळते पंकजला. 2 धावांच्या साहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचले पुढे 21 धावा. ऑफस्टंपचा जास्त बाहेर आहे. अंपायरचा सिग्नल पुन्हा एकदा येत असताना आपण पाहतोय वाईड. हर्षल कोंडिलकर फ्रंट लाईन बॉलर आहे. आतापर्यंत त्याच्या अगेन्स्ट एकही मोठा फटका आला नाही. 5 वाईड टाकलेत पण एकही बाउंड्री त्याच्या अगेन्स्ट आली नाही. महत्वपूर्ण बाब. लॉफ्ट केलाय, फ्लॅट चाललाय बॉल, लॉंग ऑन हवा यात्रेसाठी. पंकजने पहिला मारलाय षटकार. मिळाला. स्ट्रोक प्लेअर आला बरोबर त्याने सुरुवात केली होती. बिकॉज तो आला तेव्हा फार खडतर परिस्थिती होती. धावा बनला नव्हता, डॉट बॉल जात होते. पॉवर प्लेला कॅपिटलाइज करता आलं नव्हतं. फुल लेंथ आहे. पुढच्याच बॉलवरती हर्षल कोंडिलकरचं कमबॅक. 3 ओव्हरचा खेळ अशा पद्धतीने संपलाय. षटकाराच्या साह्याने धावसंख्या 28 वरती जरूर पोहोचली, मात्र उर्वरित 12 बॉलमध्ये बॅटिंग करणाऱ्या मानकिवली बी संघाला बनवायचा 52 धावा. लक्ष थोडंसं महाग होते कारण सुरुवातीला 3 ओव्हर्समध्ये तितक्या धावा आल्या नाही. 28 वरती धावा फलक आपल्याला पाहायला मिळते. थोडासा ड्रिंक्स ब्रेक आहे. आपण सुंदर असं गाणं ऐकू आणि पुन्हा एकदा येऊयात आमदार चषक 2025 मध्ये.
आमदार चषक 2025 आमदार मुरबाड विधानसभा मतदारसंघ आणि अध्यक्ष मागासवर्गीय कल्याण समिती आदरणीय किशनजी कथोरे साहेब यांच्या सन्मानार्थ आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेमध्ये आदरणीय उद्योगपती हरेशजी पंढरनाथ डोळे साहेब यांच्या स्वप्नातून साकारलेला क्रीडा महोत्सव आणि त्यांच्या वतीने पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत असेल. पहिल्या 10 मिनिटांमध्ये 3 षटकं टाकलेत. थँक्यू. चामटोलीच्या गोलंदाजांचं मनापासून आभार. 12 बॉल 52 धावांची गरज. 4th ओव्हरला सुरुवात. यश आलेत. फुल टॉस चाललाय डाऊन दी ग्राउंड लॉंग ऑफ कडे. फिल्डरच्या ठिकाणी आहेत. सिंगल डबलने मी अगोदरच म्हणालो आहे, सिंगल डबलने इम्पॅक्ट पडणार नाही कारण लक्ष मोठं आहे. 51 धावा उरल्यात. 11 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. 11 बॉलमध्ये 51. नेक्स्ट मॅच खरवई बी आणि या मॅचचा विनर लगेचच त्यांच्या अगेन्स्ट खेळणार आहे आणि त्यानंतर संग्राम 11 इथलंच. खरं तर माझ्यासोबत दिनेश दादांची गाडी होती. येताना मी त्यांना म्हणालो की अजूनही स्पर्धेची सुरुवात झाली नाही, आजच्या शेड्यूलची सुरुवात झाली नाही, मात्र दिलेल्या वेळेवरती पोहोच नाही. संग्राम 11 इथलं संघाची ओळख आहे. त्यांच्यासोबत शिवशक्ती कडाव संघ खेळणार आहे जो आजचा पूल आहे 8 संघांचा, त्यामधली पहिली मॅच असेल. मुरगेश नवीन फलंदाज. विशप मध्ये ड्राइव्ह केला, एक्स्ट्रा कव्हरला थ्रो चांगला, अंडरआर्म थ्रो आणि विकेट येते. रनआउट. दोनदा नाही सलग 5 वेळेला प्रामाणिक संवेदनशील इमानदार आपल्या मतदारसंघाच्या विकासासाठी आग्रही असणारे एक आदर्श नेते आदरणीय किसनजी कथोरे साहेब आणि यांच्या सन्मानार्थ हरीशजी पंढरनाथ डोळे साहेब यांच्याद्वारे आयोजित केलेली ही स्पर्धा आमदार चषक 2025. ड्राइव्ह करण्यात आला, बॉल चालला डाऊन दी ग्राउंड. तिथेही फिल्डर उपस्थित आहेत. सिंगल डबलने या मॅचकडे प्रेक्षकांच्या नजरा नसतील. एक महत्त्वपूर्ण सूचना असेल, मंचाच्या डाव्या बाजूला ज्या कोणीही आपल्या बाईक पार्क केलेल्या आहेत त्यांच्यासाठी त्या बाईक कृपया करून थोड्या का होईना तिथून बाजूला करा. अक्रॉस बॅट खेळण्याचा प्रयत्न. इथेही चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. लख प्रकाश आहे या मैदानावरती. आमदार चषकाची दुसरी रजनी. करवई बीचे कॅप्टन आय थिंक आलेले आहेत. या मॅचच्या विनर मध्ये आपण लगेचच टॉस करणार आहोत. नितेश दादा जमदरे. फुल लेंथ आहे, बॉलच बॅक. लॉग ऑन कडे चाललाय बॉल. फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित आहे. जबरदस्त बॅटिंग केली चामटोलीच्या फलंदाजांनी, खास करून ज्यामध्ये आघाडीचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळाला ज्याचा बॅटमधून 34 धावा आल्या, तो रोहन, आणि त्याला चांगली साथ दिली. मिडल ऑर्डरमध्ये दिनेश, हर्षद, अजितच्या बॅटमधून एक षटकार, संकेतच्या बॅटमधून एक चौकार आपल्याला पाहायला मिळाला. अशा पद्धतीनं पहिला डाव सजला होता जिथे आतापर्यंतचा आमदार चषकाचा आपल्याला हाय स्कोर पाहायला मिळाला 79 धावा. शेवटच्या 6 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 6 बॉलमध्ये आपण धावसंख्येचा विचार केला तर जवळपास 49. आता औपचारिकता शिल्लक आहे आणि 6 बॉलमध्ये हेच समजणार आहे की चामटोली संघ किती धावांच्या फरकाने विजयी होतोय. आशिष लास्ट ओव्हर. एज आहे बॉल फाईन लेगकडे चाललाय. चांगल्या पद्धतीने फर्स्ट अटेम्प्टमध्ये स्टॉप केलंय. डेरेगेटसाठी चान्स घेतला नॉन स्ट्रायकिंग एंडला. बॉल जर सापडला असता तर इथे रनआउटची विकेट कदाचित पडली असती. नाही ते एक धाव.
5 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. आज समालोचन कक्षामधून व्हॉइस ऑफ कर्जत समीरजी सोमणे सरांचा तुम्हाला आवाज ऐकायला मिळेल. त्याचबरोबर बदलापुरामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये जबरदस्त समालोचन असेल, स्पर्धेमध्ये मॅनेजमेंट असेल आणि महत्त्वपूर्ण जबाबदारी असते. बदलापुराचं क्रिकेट या दोन्ही समालोचकांनी हायलाईट केलं आहे, ज्यामध्ये बदलापूर क्रिकेट समालोचन समितीचे अध्यक्ष महेशजी धुळे सर आणि त्याचबरोबर त्यांच्या सावलीप्रमाणे या संपूर्ण विभागामध्ये प्रत्येकी स्पर्धेमध्ये ज्यांचा आवाज फक्त बदलापुरा पुरता मर्यादित नाही. आमचं कल्याण डोंबिवलीचं क्रिकेट त्यांनी जवळून पाहिलं आहे. भिवंडीचं क्रिकेट असेल, कर्जताचं पुढे शहापूर मुरबाडचं क्रिकेट, राहुलजी चव्हाण सर यांचे आवाज तुम्हाला ऐकायला मिळतोय. षटकार जरूर आलाय, मात्र तो इम्पॅक्टफुल नाही. त्याचं कारण की धावा भरपूर आहेत. बॉल अजूनही बाकी आहेत या ओव्हरमधले 3. तीन बॉलची औपचारिकता. फुल लेन बॉल, बॉल इज बॅक. शेवटचे 2 बॉल. हळूहळू या गाड्या मैदानाकडे येत आहेत. धर्मवीर मैदान फार प्रसिद्ध मैदान आहे, जे क्रिकेटसाठी फार पूर्वीपासून प्रसिद्ध आहे आणि त्यासोबत लॉफ्ट केलाय. बॉल बराच लांब जाऊन पडलाय. लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर, आउट ऑफ द पार्क. षटकार. दोन 2018 इथे जेव्हा आदरांजली चषक ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली, बदलापूर क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष चेतनजी धुळे साहेब, श्रीधरजी धुळे साहेब आणि त्याचबरोबर माजी नगरसेवक चेतनजी धुळे साहेब यांच्या वतीने तेव्हा या क्रीडांगणाची बांधणी करण्यात आली आणि तिथपासून बऱ्याच वेळेला या क्रीडांगणावरती स्पर्धा पाहायला मिळाल्या. खास करून जर तुम्ही त्या हायवेवरून बघितलं तर जे मुख्य व्यासपीठ ऑलरेडी वरती आहे आणि त्यानंतरचं खाली असणारं हे क्रीडांगण. सो वरती इथे व्यासपीठावरतून सुस्पष्टपणे प्रत्येक खेळाडू, प्रत्येक फील्ड पोझिशन तुम्हाला दिसते आणि चहू बाजूला त्या क्रिकेट खेळाचा आनंद घेत असताना आमचे मान्यवर देखील मंचावरती. आजच्या दुसऱ्या रजनीमध्ये आमदार